नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे वर्ग 10वीचं सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसऱ्यातलं 6वं गणित ते कसं सोडवायचं। तर आपल्याजवळ 6वं गणित दिलेलं आहे 1/3x अधिक y बरोबर 10/3 अर्धविराम 2x अधिक 1/4y बरोबर 11/4। तर आपल्याला याचं सांगितलेलं आहे की एक सामायिक समीकरण सोडवा। तर आपण बघूयात की आता हा एक सामायिक समीकरण आपण कसं सोडवू शकतो आणि त्याच्या उकली काय येते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला जो पहिला दिलेला आहे आपण याला एकदा सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात। तो दिलेला आहे 1/3x अधिक y बरोबर 10/3। सगळ्यात अगोदर आपण काय करू, या समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणू, म्हणजे आपलं उत्तर काय येईल 3 गुणिला 1/3x प्लस 3 गुणिला y बरोबर 3 गुणिला 10/3। काय होईल 3 न 3 कटला, x गुणिला x प्लस इथं काय येईल 3y बरोबर याने कटले इथं राहील 10। आणि आपला हा जो होईल हा होईल काय होईल नंबर 1 चा पॉइंट होईल। त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा सोडवायचंय। दुसरा एक जे दिलेला आहे त्याला पण आपण सॉल्व करून घेऊ, म्हणजे आपल्याला आपलं समीकरण मिळेल। तर दुसरा दिलेला आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4। जसं की आपण पहिल्या वेळेस दोन्हीही बाजूला आपण 3 न गुणलो होतो, तसंच त्याच्या दोन्हीही बाजूला आपल्याला 4 न गुणायचे। तर आपण करून घेऊया ते, म्हणजेच काय येईल 4 गुणिला 2x प्लस 4 गुणिला 1/4y बरोबर 4 गुणिला 11/4। काय होईल 4 दुणे 8x होईल इथे, प्लस 4 ने 4 कटलं म्हणजे इथं राहील y बरोबर 4 ने 4 कटलं बरोबर झालं 11। आणि याला आपण केलं नंबर 2। म्हणजे आपलं जे समीकरण मिळालेलं आहे ते काय मिळालेलं आहे आपल्याला 1 आणि 2, x प्लस 3y बरोबर 10 हा झाला नंबर आपला 1, आणि 8x प्लस y बरोबर 11 हा झाला आपला नंबर 2। आता आपल्याला प्रकरण पहिल्यामध्ये सांगितलंय की चलाचा लोप करू। मग जर आपल्याला चलाचा लोप करायचा असल्यास सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे, वरी 3 आहे खाली y आहे, या चलाचा आपण लोप करू शकतो। म्हणजे आता काय करायचे, समीकरण 2 ला आपण 3 ने गुणू शकतो। समीकरण 2 ला आपल्याला 3 न गुणायचे, आपण त्याचा गुणाकार करू। इथं y चल दिलेलं नाही, वरी दिलेलं नाही, म्हणजे समीकरण 2 ला काय करायचं आपल्याला 3 न गुणायचे, 3 ने गुणू। मग समीकरण 2 ला 3 ला गुणल्याच्या नंतर काय होईल, समीकरण आपलं 2 इथं आहे 8 1 8 8 2 16 8 3 24, इथे येईल 24x झाल्याच्या नंतर इथं काय होईल 3y बरोबर 11 3 33। म्हणजे आपल्याला जो मिळाला हा काय मिळाला 3 मिळाला। मग आपण आता काय करू शकतो की समीकरण 3 मधून समीकरण 3 मधून 2 वजा करू, समीकरण 2 वजा करू। मग समीकरण 3 जे आहे आपला ते आलेलं आहे, काय आलेलं आहे 24x प्लस 3y बरोबर 33। तर आपण समीकरण 3 टाकून घेऊया आणि लगेच आपल्याला काय सांगितले समीकरण 2 किती आहे 8। मायनस व्हायला पाहिजे ना, थांबा थोडं, हां 8x अधिक किती आलेला आहे समीकरण 2y, सॉरी समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा आहे 3y बरोबर 10। इथं आपलं राहील समीकरण 1 11, कारण समीकरण 3 मधून आपल्याला समीकरण 1 वजा करायचे, तिथं x राहील
तिथं वजा करायचे. ज्या वेळेस आपल्याला वजा करायला सांगितलं असतं एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालील सर्व चिन्हे बदलतात. प्लस असेल मायनस होईल, मायनस असेल प्लस होईल. 24x मधून x गेला किती राहिला 23x, याने हे कटलं प्लस मायनस, उरले किती 33 मधून 10 गेले 23 राहिले. म्हणजेच काय, तर आपल्याला x बरोबर मिळाले 23/23 म्हणजे 23 एक 23. तर आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे इथं 1. x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला इथं 1. अशाच पद्धतीनं आता आपण काय करूयात की समीकरण 1 जे आपल्याला x ची किंमत आलेली आहे, म्हणजे x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवा किंवा समीकरण 1 मध्ये ठेवा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आपण सध्या काय करू, x बरोबर 1 ही किंमत समीकरण आपण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 कोणतं आहे आपलं की x अधिक 3y बरोबर 10. मग x ची किंमत आपल्याला आलेली आहे 1 प्लस 3y बरोबर 10. आपल्याला 3y बाहेर काढायचं, 10 अलीकडे घेतले, 1 तिकडे गेल्याच्या नंतर वजाबाकी मध्ये जातील. म्हणजेच काय राहिलं आता 3y बरोबर 9. म्हणजेच आता y बरोबर 9/3. तर 3 1 3, 3 3 9. अशा पद्धतीने जे आपल्याला उकली मिळालेल्या आहे, तर त्या उकली कोणकोणत्या आहेत आपल्या x, y. तर x ची किंमत आलेली आहे 1 आणि y ची किंमत आलेली 3. अशा पद्धतीने आपल्याला या एकचल समीकरणाला सोडवू शकतो. म्हणजेच आपलं समीकरणाच्या उकली आलेल्या आहेत 1 आणि 3. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.